लातूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते। अवैध विक्री विरोधात नागरिकांचा यल्गार। अवैध विक्री होत असलेला धाबा नागरिकांनी जाळलाय। लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील नागरिक अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिवपूर गावातील नागरिकांनी गावाजवळ असलेल्या धाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप करत चक्क धाबा जाळला आहे। मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिकांनी हा धाबा या ठिकाणी जाळलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अवैध विक्री होत असल्याचा आरोप या नागरिकांनी केलेला आहे। वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी चक्क धाबा जाळलाय। धाब्याची तोडफोड करत धाब्यातील सर्व सामान नागरिकांनी रस्त्यावर फेकून देत सामानाला जाळ लावलेला आहे। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे, मात्र पोलिसांनाच नागरिकांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळत आहे। शिवपूर गावाच्या परिसरातील सर्व बार आणि धाबे बंद करावेत अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलेला आहे। मौजे शिवपूर तालुका शिरानपाळ या ठिकाणी आज गावातील महिला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये 90% महिला होत्या आजच्या आंदोलनामध्ये। महिला आणि पुरुष या दोन्ही वर्गांनी मिळून आज अवैध या ठिकाणी होत असलेली अवैध दारू विक्री त्याच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलं होतं। त्या आंदोलनापोटी आज या ठिकाणी हा विजयराज धाबा जो आहे आणि या ठिकाणी एक परवानाधारक आहे आणि एक अवैध चालणारा दुकान आहे देशी दारूचं, ते ह्या दुकानाच्या नासधूस केले आणि पोलिसांना निवेदन दिलेलं आहे, रितसर निवेदन दिलेलं आहे किंवा हे गेले आम्ही दरवर्षाला आम्ही निवेदन देतो, त्याच्या पुढे तुम्ही कुठली कारवाई करत नाही, केली तर किरकोळ कारवाई करून आपलं विषय जिथल्या तिथं राहत होता। पण या आता अशी परिस्थिती आहे, गेल्या चालू वर्षामध्ये जवळपास 30 मुलं 30च्या मधलेच असतील, वय वर्ष 25 ते 30 वर्ष, याच्यामधले 30 मुलं मेले आमच्यात। ग्रामपंचायतला नोंद आहे त्या जन्म मृत्यूची, तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला जर पाहायचं असेल तर एकदा तुम्ही व्हिजिट करा आमच्या गावाला, म्हणजे लक्षात येईल तर किती हा व्यवसाय किती बोकाळलेला आहे। आणि ह्या व्यवसायावर बोकाळलेल्या व्यवसायावर पोलीस प्रशासनाचं थोडंसं तरी नियंत्रण असायला पाहिजे, कसलंच नियंत्रण नाही, कसलंच। मग आता काय म्हणायचं, मग लोक म्हणायला लागली ना सरळच की बुवा ह्या पोलिसांचाच हप्ता चालू आहे, आणि ती परिस्थिती वास्तविक आहे, पण पोलिस हप्ता घेत नाही, त्या हप्त्यापोटीच हा व्यवसाय चालू आहे ना। मग त्या लोकांना आता काय सांगायचं शेवटी, मग या लोकांच्या इथल्या महिलांचा एवढा आक्रोश झाला की शेवटी इथे येऊन नासधूस केली। मग आता पोलीस प्रशासन आले, पोलीस प्रशासनाने रितसर निवेदन घेतले, लेखी निवेदन, आणि आम्हाला शब्द दिला बुवा की आम्ही त्याला हा जे कोणी चालवते तो अवैधरित्या दारू व्यवसाय, त्याला आम्ही हद्दपार प्रस्ताव देऊ आम्ही वरिष्ठांच्या कार्यालयात। मग काय शेवटी जनता आहे, जनता जनार्दन आहे, त्यांच्या परत काहीतरी त्यांच्या डोक्यात जे येईल ते आता आपण काय पुढचं काय सांगू शकणार आपण। पण निश्चितच जर हा व्यवसाय परत चालू झाला तर त्याची परिस्थिती अवघड होऊन जाईल। आंदोलन तर 100%, लोकशाही मार्गाने आंदोलन तर करणारच, आंदोलन तर 100% करणार। आणि आता इथं झाले आमच्या ह्या ठिकाणी जाईल, आम्ही पुढच्या वेळेस ते लेखी निवेदनामध्ये दिले। पोलीस प्रशासन आपलं पोलीस स्टेशन शिरानपाळ आणि तहसील कार्यालय, आणि इथं जरी आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही वरिष्ठांच्या पोलीस SP साहेबांकडे किंवा कलेक्टर साहेबांकडे निवेदन देऊन त्याच्या लोकशाही मार्गानेच आम्ही आंदोलन करू। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा। तसेच Instagram आणि Twitterवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा।